पुणे येथून खास भीम जयंतीसाठी आलेल्या तरुणाचा दुर्दैवी अपघाती मृत्यू झाल्याची घटना 26 एप्रिल रोजी सायंकाळी 5:30 वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात तरुणाला डोक्याला मार लागल्यामुळे या ठिकाणी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. आपण घटना पूर्ण पाहणार आहोत. सध्या आपण घटनास्थळी आहोत. या ठिकाणी कशी घडली घटना आपण या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रकाश सिद्धार्थ मोरे या तरुण आपल्या कुटुंबासह पुणे येथून उकलगाव येथे 27 एप्रिल रोजी जयंती साजरी करण्यात येणार होती. या जयंतीच्या कार्यक्रमासाठी हे कुटुंब उकलगाव येथे आलं होतं. काल प्रकाश सिद्धार्थ मोरे जो मयत तरुण आहे तो मानवत येथे गेला होता आणि मानवत येथून परत येत असताना मानवत उकलगाव रस्त्यावर जो पूल आहे त्या पुलाच्या जवळ आल्यानंतर दुचाकीवरील त्याचा ताबा सुटल्याने त्याचा या ठिकाणी अपघात झाला. अपघात कोणत्या ठिकाणी झाला आपण पाहूया. या पुलावर अपघात झालेला आहे. या गट्टूला धडकल्यानंतर दुचाकी थेट या खड्ड्यामध्ये कोसळली आणि आपण पाहू शकता मयत तरुणाची चप्पलही या ठिकाणी दिसत आहे आणि वरून गाडी दुचाकी खाली पडल्यामुळे जोराचा अपघात झाला. या अपघातामध्ये तरुणाला डोक्याला मार लागल्याचं या ठिकाणी गावातील ग्रामस्थ सांगत आहेत. अपघात झाल्यानंतर तरुणाला मानवत येथील दगडू हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र जखम गंभीर असल्याने त्याला पुढील उपचारासाठी परभणी येथे हलवण्यात आलं. परभणी येथे गेल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे उकलगाव या गावामध्ये दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे. आपण आज जर माहिती द्यायची झाली तर आज 27 एप्रिल आहे आणि आज उकलगाव येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होणार होती आणि या जयंतीसाठीच हे मोरे कुटुंब उकलगाव येथे खास पुण्याहून आलं होतं. पण जयंतीच्या एक दिवस अगोदरच ही दुर्दैवी घटना घडल्याने या ठिकाणी गावातील जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात येणार होती ती जयंती पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सरपंच दादा गायकवाड यांनी सत्यशील ऑफिशियलशी बोलताना दिली. आपण जर पाहिलं तर या रस्त्यावर वळण असल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज या ठिकाणी व्यक्त केला जात आहे. माझ्या पाठीमागे पाहू शकता हा मानवतकडून उकलगावकडे जाणारा रस्ता आहे. या वळणावर दुचाकीचा वेग जास्त असल्याने तरुणाचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने आणि त्यानंतर खड्ड्यात जाऊन पडल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. अपघात जोराचा होता आणि तरुणाचा या ठिकाणी या अपघातात मृत्यू झालेला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे मानवत तसेच उकलगाव परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मी सत्यशील धबडगे, सत्यशील ऑफिशियल साठी मानवत.